आज आपला तिसरा दिवस आहे. आता तिसऱ्या दिवशी आपण फक्त शोल्डरचं वर्कआउट करणार आहे. शोल्डरमध्ये सुद्धा आपण आहे ना 2 मसल आहे ना ते एक्स्ट्रा घेतलेले ते बॅकमध्ये सुद्धा येतात. त्याच्यामुळे बॅकमध्ये आपण ते कव्हर केलेलं नाही, ते आपण शोल्डरमध्ये कव्हर करणार आहे. आता शोल्डरला पहिलं आता काय करायचं वर्कआउट करण्याच्या अगोदर 10 मिनटं तुम्हाला ट्रेडमिलचा वर्कआउट करायचं आहे. ट्रेडमिलवरती 10 मिनटं तुम्हाला चालायचं आहे शरीर गरम झाल्याच्या नंतर. आता शोल्डरचा पहिला सेट कोणता असणार आहे तो मी तुम्हाला दाखवतो. आता आपण काय करणार आहे, शोल्डर प्रेसचा वर्कआउट करणार आहे. जर तुमच्या जिममध्ये शोल्डर प्रेसची मशीन असेल तर त्यावरतीच तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. पण जर तुमच्या जिममध्ये मशीन नसेल, हा बेंच याचा स्ट्रेट एकदम तुम्हाला सेट करायचा आहे. व्यवस्थित बसायचं आहे. स्कॅपुला म्हणजे एकदम खांदे असे टेकवायचे आहेत मागं. त्याच्यानंतर हलक्या डंबेलपासून सुरुवात करायची तुम्हाला. कोणता पण मसलचा वर्कआउट करण्याच्या पूर्वी त्याचे 15 ते 20 रिपिटेशन हलक्या वजनाने तुम्हाला मारायचे. आता शोल्डरचा वर्कआउट आहे, त्याच्यानंतर आपण आता अडीचशे डंबेल घेतलेले. आता भरपूर लोक असं वर्कआउट करतात शोल्डरचं. याने जरा जॉईंट्सवरती शोल्डरवरती आपल्या जास्त प्रेशर होतं. त्याच्यावरती काय करायचं, थोडंसं पुढं तुम्हाला हात करायचे असे आणि असा शोल्डरचा वर्कआउट करायचा. 1 2 3 4. आता शोल्डरचा वर्कआउट करतात पूर्ण तुम्हाला खाली यायचे, पूर्ण नाही करायचे. रेंज ऑफ मोशन तुमची एकदम फिक्स पाहिजे. भरपूर लोक तुम्ही असे पाहिले असेल एकदम एवढेच वर्कआउट करतात. ते मोठमोठे बॉडी बिल्डरला पाहून तसं करतात, पण तसं न करता प्रॉपर आपली एकदम रेंज ऑफ मोशन वर्कआउट करायचे. 1 2 आणि 3. असं वर्कआउट केल्याच्या नंतर ते चांगली ग्रोथ तुमची होणार आहे. आता असे ह्या डंबेल 2.5 किलोचे तुम्ही 2 सेट मारायचे, 20-20 रिपिटेशन घ्यायचे. तुमचा शोल्डर चांगला वॉर्मअप झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर पुढचे तुमचे जे 3 सेट असणार आहे ना, ते मेन सेट असणार आहे. त्या सेटला तुम्हाला 12, 10 आणि 8 असं वर्कआउट करायचे. असे रिपिटेशन मारायचे. प्रत्येक सेटला तुम्हाला थोडं थोडं वजन वाढवत चालायचे. आता याच्या पुढचा सेट असणार आहे आपला साईड लॅटरल रेझिस्टचा. तो मी तुम्हाला दाखवतो कसा करायचा. साईड लॅटरल रेझिस्टचा सेट कसा करायचा लक्ष आहे का. तुमचं शोल्डरच्या लेवलला पायात अंतर घ्यायचं, थोडंसं किंचित थोडंसं झुकायचं आहे. त्याच्यानंतर कोपरे उचलायचे. पाहून घ्या. 1 2 3 4 5. आता वेगवेगळे इन्फ्लुएन्सर वेगवेगळे वर्कआउट सांगत असतात. भरपूर लोक शोल्डरचं असं सरळ उभे राहा, एकदम असं वर्कआउट करा. हे काय 100% चुकीचं नाही, पण कमी इंजुरी आणि परफेक्ट रेंज ऑफ मोशन मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्हाला करायचं. असं 1 2 3 4 5 असं तुम्हाला वर्कआउट करायचे. याचे पण तुम्हाला 3 सेट घ्यायचे. प्रत्येक सेटच्या वेळेस तुम्हाला थोडं थोडं वजन वाढवायचं आहे. 15, 12 आणि 10 असं वर्कआउट करायचं आहे साईड लॅटरल रेझिस्टचं. याच्यानंतर पुढचा वर्कआउट असं नाही आपला रिअल डेल्टचा, म्हणजे थोडक्यात हा पार्ट आहे शोल्डरचा आपला मागचा. याचा वर्कआउट आपण शोल्डरमध्ये करणार आहे. भरपूर लोक बॅकमध्ये याचा वर्कआउट करतात, पण मी तुम्हाला शोल्डरमध्ये दाखवतो. आता रिअल डेल्टचा आपण वर्कआउट करणार आहे. तर हा वर्कआउट कसा करायचा, इथं कसं उभं राहायचं ते मी तुम्हाला दाखवतो. भरपूर लोक स्ट्रेट असं बसून असं वर्कआउट करतात, बरोबर. हे काय चुकीचं नाही, तुम्ही असं पण करू शकता. पण मी एक तुम्हाला व्हेरिएशन सांगणार आहे. तुम्हाला एक पाय पुढे ठेवायचं, मागे ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला एकदम स्टेबिलिटी येते. एकदम तुमची मान लावते, छाती समोर टेकवायची. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 असा रिअल डेल्ट तुम्हाला वर्कआउट करायचं. पण काही फिमेल्स असतील त्यांना हे वर्कआउट जमत नाही, समजा कॉम्प्लिकेशन आहेत. सरळ काय करायचं, खाली बसायचे, या अशा हात धरायचे. 1 2 3 असे तुम्हाला रिपिटेशन घ्यायचे. लक्षपूर्वक पहा, तुम्हाला एकदम प्रॉपर असंच वर्कआउट करायचे. जास्त वेट लावायचं नाही, हलकं रिपिटेशन घ्यायचे. याचे 15-15 तुम्हाला 3 सेट घ्यायचे. याने काय होणार आहे, आपला रिअल डेल्ट हा कवर होणार आहे. तो मसल भरपूर जणांचा कमी ग्रोथ होते, कारण त्याचं वर्कआउट भरपूर लोक करत नसतात. मी सुद्धा सुरुवातीला केलं नव्हतं. तुम्ही आत्तापासून जर केलं तर त्याची ग्रोथ तुमची चांगली होणार. आता चौथा सेट असताना आपला श्रगचा. श्रग म्हणजे काय, खाली जो त्रिकोणी पार्ट असतो का इथला, याला आपण ट्रॅप्स म्हणतो. आणि याचं वर्कआउट आपण श्रग्स म्हणून करणार आहे. श्रग्स कसे मारायचे, तुम्हाला तुमच्या शोल्डरच्या थोडंसं बाहेर तुम्हाला अंतर घ्यायचं. अपघात आणि छाती बाहेर काढून तुम्हाला करायचं. तुम्हाला चमक वगैरे भरू शकते, इंजुरी होऊ शकते. मागं आल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं पुढं झुकायचं. गुडघ्यामध्ये थोडेसे बेंड करायचे, गुडघे जास्त बेंड नाही करायचे. त्याच्यानंतर छाती तुमची बाहेर असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला असं रिपिटेशन मारायचे. 1 2 3 4 5. आता भरपूर लोक चुकीचं वर्कआउट कसा करतात ते मी तुम्हाला दाखवतो. सरळ उभं राहतात एकदम आणि असं करतात. याला काहीच अर्थ नाही. थोडंसं किंचित झुकायचं बाहेर. ट्रॅप्स एकदम तुमचे रिलॅक्स करायचे आणि मग अप करायचे. कानापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 आणि 3.
आता हाच वर्कआउट डंबेलने सुद्धा तुम्ही करू शकता, पण बारबेलवरती केल्यावरती स्टेबिलिटी जरा चांगली राहते आणि रेपिटेशन सुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थित मारतात। याचे पण तुम्हाला 3 सेट घ्यायचे, 15, 12 आणि 10। असं आपलं शोल्डरचं वर्कआउट संपलेलं आहे। आता याच्यानंतर शोल्डरची स्ट्रेचिंग कशी असते ते मी तुम्हाला दाखवतो। आता तुम्हाला शोल्डरची स्ट्रेचिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवतो। असे हात धरायचे, एकमेकांमध्ये लॉक करायचे, पाहून घ्या असे लॉक केलेले आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डावा डावीकडे आणि उजवा उजवीकडे ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे। असं तुम्हाला होल्ड करून करायचं आहे, 10 सेकंद करण्याचा ट्राय करायचा आहे। असं जर तुम्ही 2-3 वेळा केलं म्हणजे शोल्डर एकदम रिलॅक्स होणार आहे आणि तुम्हाला एकदम चांगली मसल ग्रोथ भेटणार आहे शोल्डरची। आता शोल्डर हा एकदम चांगला मसल आहे, तो तुमची एकदम शरीराची रुंदी वाढवण्याचं काम करतो आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतो, म्हणून आम्ही सिंगल डे ठेवलेला आहे। आता शोल्डरचा वर्कआउट झाल्याच्या नंतर तुम्हाला 20 मिनिटं वॉकिंग करायचं आहे ट्रेडमिलवरती, तर तुम्हाला एकदम अजून चांगले रिझल्ट येणार आहे। तुमचा वर्कआउट आजचा शोल्डरचा संपलेला आहे। आता शेवटचा वर्कआउट असणार आहे 4थ्या दिवशी आपला लेगचा।